सध्या राज्यामध्ये हॅपकिन संस्था अर्थात महामंडळ जे चर्चेत आहे. त्यातील सुनींद्र महेंद्रकर IAS व्यवस्थापकीय संचालक यांनी देखील घोटाळा केला. तो घोटाळा देखील आता उघडकीस आलेला आहे. त्यांच्यानुसार ट्रेडमिल, रिकम्बक बाईक वेट किट, सॅमसंग TV, मॅकबुक प्रो असं जे काही सगळं संस्थेच्या नावाने जिमचं साहित्य आहे ते देखील मागविलं. त्याची बिलं देखील संस्थेच्या याच्यावर मागवली आणि स्वतःसाठी ते वापरत होते. त्याचबरोबर हॅपकिन संस्थेमध्ये जे काही घोटाळे झाले होते ते देखील पूर्वी चर्चेमध्ये होते. नरहरी झिरवाळ या खात्याचे मंत्री आणि त्यांच्या संलग्न असलेले महामंडळ त्याचे देखील आता घोटाळे हे समोर येऊ लागलेले आहेत. त्यातील हॅपकिन महामंडळाच्या निधीतून स्पीकर आणणे, वैयक्तिक गरजेपोटी फ्रीज, TV, व्यायामाचे साहित्य खरेदी करून निवासस्थानाच्या सुशोभीकरणाचा लाखो रुपये खर्च केले याविषयी चौकशी होणे आवश्यक आहे, असं हे अण्णादादू बनसोडे जो उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानसभेचे त्यांनी देखील पत्रामध्ये केलेले, हायलाईट देखील केलेले. त्यांचं पत्र देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं आहे. याचबरोबर ज्या हॅपकिन संस्थेवरती अतिरिक्त जबाबदारी दिलेली नवनाथ गर्जे हे देखील चौकशीमध्ये आहेत. ते देखील दोषी आढळले होते. महामंडळातील व्यवहारामध्ये जो काही गैरव्यवहार झाला त्याच्यामध्ये 3 जणी दोषी होते. त्यातील हे गर्जे देखील होते. त्यांना देखील आता अतिरिक्त चार्ज दिला. त्यामुळे हा नरहरी झिरवाळ खात्याचं जे आहेत मंत्र्यांचे हात दगडाखाली अडकलेत का आणि हात ठेवलेत आणि त्याच्यावरतीच IAS अधिकाऱ्यांनी दगड ठेवला की काय अशी सगळी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे मंत्री कारवाईची मागणी करतात, अधिकारी स्वतः त्यातला अहवाल जो काही सगळा आहे तो गायब करतात आणि पुन्हा त्याच पदावरती येतात. त्याच्यामुळे मंत्र्यांना देखील कोणी हे अधिकारी ऐकत नाही आहेत. अधिकारी आता हे निर्डावलेत का ह्या हॅपकिनच्या सर्व घोटाळ्यातून संस्थेतून सगळे आता हे जे काही समोर आलेले आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार यांनी हा सगळा विषय मांडलेला आहे. पाहूयात काय म्हणतात. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे आणि त्या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांचे आदेश डावलून म्हणजे त्यांनी कारवाई करायला सांगितलेलं असताना सुद्धा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांना महाव्यवस्थापक पदाची बक्षिशी देण्याचा पराक्रम हापकिनच्या प्रशासनाने केला आणि आता त्याच प्रशासनाने आपल्याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकावायलाही सुरुवात केल्याचे बाब पुढे आलेली आहे. माझ्या हातात एक परिपत्रक आहे ज्याचा शीर्षक आहे महामंडळाची अधिकृत व गोपनीय कागदपत्रे बेकायदेशीररित्या प्रसारित होण्याबाबत. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हटल्यात, परंतु जे प्रशासन कामगारांकडून काही चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतंय, करायला हरकत नाही, केलं पाहिजे, कामगारांनीही काम चांगलं केलं पाहिजे. म्हणून त्याच प्रशासनाच्या ह्या परिपत्रकावर कुठलाही क्रमांक, फाईल क्रमांक किंवा काहीही नाही आहे. कुठल्याही क्रमांकाशिवाय कुठलाही परिपत्रक किंवा शासकीय आदेश जारी करणं हे पूर्णपणे चुकीचं असतं. बरं ठीक आहे, त्यांनी केलं ते केलं, पण याच्यामध्ये काही बऱ्याच बादराईन गोष्टी लिहिलेल्या आहेत म्हणजे ज्याचा काही संबंध नाही. याच्यामध्ये असं म्हटलंय की महामंडळाच्या असे निदर्शनास आले आहे की काही अंतर्गत व अधिकृत व गोपनीय कागदपत्रे अनधिकृत मार्गाने बाहेर प्रसारित होत आहेत. आता मागच्या 2-4 ज्या दिवसात ज्या बातम्या आल्या त्याच्यात असं काही घडलेलं नाही, पण याच्यात आणखी एका गोष्टीचं त्यांनी उदाहरण दिलं की या अशा बातम्या बाहेर पडण्यामुळं उपक्रमाच्या दृष्टीने ते चांगलं नाही आणि प्रशासकीय दृष्ट्या आक्षेपार्ह आहे. बहुतेक प्रशासनाला माहितीचा अधिकार किंवा ट्रान्सपरन्सी या गोष्टींचं काही देणं घेणं नाही असं दिसतंय. याच्यामध्ये आणखी म्हटलेलं आहे काही गोष्टी विनाकारण जोडल्यात, म्हणजे पूर्वी जे अंतर्गत कारवाया झाल्या तशा कारवाया होतील वगैरे वगैरे, इतकंच नाही तर प्रशासकीय कारवाईबरोबरच फौजदारी कारवाईसुद्धा सुरू होईल असं त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया असा शब्द वापरला आहे असं म्हटलेलं आहे. आता प्रशासनासंदर्भात गेल्या काही दिवसात बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली चुकीची आणि स्वतःच्या फायद्याची खरेदी तीही शासकीय पैशाने, त्याच्या संदर्भात काही सामाजिक माध्यमामध्ये त्या प्रसिद्ध झाल्या. त्या प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या वस्तू खरेदी केल्या होत्या म्हणजे ट्रेडमिल आणि बाईक आणि वगैरे वगैरे, त्या परत स्वतःसाठी वापरत नाही असं दाखवण्यासाठी त्या परत संस्थेच्या व्यायामशाळेत नेऊन ठेवण्यात आल्या. म्हणजे आपल्या चुका कबूल केल्या त्यांनी की आपण काय काय केलं होतं त्याची, परंतु आणखी काही उघडकीला येऊ नये किंवा कर्मचाऱ्याने आणखी कुठल्या बाबीमध्ये लक्ष घालू नये म्हणून अशा अर्थाचं पत्र काढल्याचं दिसतंय.
त्यामुळे त्या संस्थेची प्रतिष्ठा वगैरेला बाधा येते वगैरे. संस्थेच्या प्रतिष्ठेबद्दल कुणाच्याही मनामध्ये कवडीची शंका नाही. संस्था चांगलीच आहे. फक्त काही वरिष्ठ अधिकारी ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि संस्थेची प्रतिष्ठा अधिकाधिक चांगली व्हावी असाच त्या सगळ्यामागचा उद्देश होता. परंतु तसं न करता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे, अनधिकृत खरेदीचे आरोप आहेत त्यांनाच पुन्हा अधिकचा कार्यभार देणं आणि आपल्या स्वतःच्या अधिकारामध्ये काही अधिकाऱ्यांना दोषमुक्त करणं हा सगळा प्रकार आक्षेपार्ह होता. त्याच्यावर सोशल मीडियामध्ये काहीतरी आलं. परंतु माहितीचा अधिकार अस्तित्वात असताना बरीचशी माहिती ही या प्रशासनाने जाहीर करणं अपेक्षित असताना उलट जे काही चांगलं होते, ज्या काही बातम्या वगैरे आल्या त्याच्यातून चांगलं घडलं की संस्थेच्या वस्तू संस्थेला परत मिळाल्या, तसं घडणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी त्यांनी माहिती कशी बाहेर देऊ नये किंवा बाहेर माहिती कशी पडू नये आणि पडलीच तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी धमकी देणं, या सगळ्या गोष्टी कुठल्याही दृष्टीने योग्य नव्हत्या. अर्थात ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अण्णा बनसोडेने एक पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की याच अधिकाऱ्यांनी पूर्वी ज्या वेळेला कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही आणि त्यावेळेला ते जे तक्रारी घेऊन गेले त्यांनाही शिस्तभंगाच्या कारवाईच्या नोटिसा दिल्या होत्या. म्हणजे हे प्रशासन जे आहे सध्याचं त्यांना सगळं काही कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. आतल्या सगळ्या भानगडी जे काही कामगार हिताच्या विरोधात आहेत किंवा जनतेच्या विरोधात, शासनाच्या विरोधात आहेत, त्या सगळ्या बातमीवर पांघरवून टाकून आपला आपण मनमानी आणि बेधुंद कारभार करायचा आहे. त्यासाठी त्यांनी आता अशा धमक्या द्यायला सुरुवात केलेली आहे. हे परिपत्रक तर बेकायदा आहेच, कारण त्याच्यामध्ये कुठलाही कशाचाही उल्लेख नाही. परंतु अशा रीतीनं कामगारांना धमकावणं याच्यातल्या कुणाचाही काही वाईट हेतू नव्हता. त्यांनी चांगल्या हेतूनच जी काही RTI माहिती काढली असेल किंवा इतर मार्गाने काढली असेल ती प्रसिद्ध केलेली आहे. याच्यामध्ये कुठली गोपनीय माहितीला तसंही माहिती अधिकारामध्येही संरक्षण आहे. त्यामुळे हे सगळं केल्यामुळे काहीतरी गोपनीय माहिती वगैरे बाहेर गेली, गोपनीय वगैरे काही गेले नाही. अधिकाऱ्यांच्या मनमानी खरेदीची बातमी बाहेर आलेली आहे, एवढंच काही ते घडलेलं आहे. परंतु अशा रीतीनं कामगारांना धमकावणं कुठल्याही प्रकारे मान्य नाही, योग्य नाही आणि तो आपल्या अधिकाराचा गैरवापर आहे हे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.